श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण रोज माळ जपतो, आरती करतो, पारायण करतो, मंदिरात जातो. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहे का? मी खरोखरच स्वामींचा भक्त आहे का? भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे. स्वामी समर्थ महाराजांनी कधीही बाह्य दिखाव्याला महत्त्व दिले नाही. त्यांनी नेहमी अंतःकरणाची शुद्धता, श्रद्धा, सेवा आणि प्रेम यांनाच खरी भक्ती मानली. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या खऱ्या भक्तांची 7 लक्षणे. प्रत्येक लक्षण ऐकताना स्वतःचे आत्मपरीक्षण करा. लक्षण पहिले, अढळ श्रद्धा. खरा भक्त सुखात आणि दुःखातही स्वामींवर विश्वास ठेवतो. त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवतो. अडचणी आल्या की देव बदलत नाही, तर श्रद्धा अधिक दृढ करतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त ओळ नाही, तर जीवन जगण्याची ताकद आहे. संकटात मी स्वामींना दोष देतो का? की त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवतो? हा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. लक्षण दुसरे, अहंकाराचा त्याग. स्वामींचा खरा भक्त कधीही स्वतःचा गर्व करत नाही. तो म्हणतो, जे काही आहे ते स्वामींची कृपा आहे. अहंकार वाढला की भक्ती कमी होते. नम्रता म्हणजे कमजोरी नाही, ती भक्तीची ओळख आहे. तुम्ही स्वतः नम्र आहात का? हा प्रश्न एकदा स्वतःच्या मनाला विचारा. लक्षण तिसरे, सर्वांशी प्रेमाने वागा. स्वामी प्रत्येक जीवात आहेत, म्हणून खरा भक्त कोणालाही कमी लेखत नाही. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा सर्वांशी समान प्रेमाने वागतो. दुसऱ्यांना दुखावून केलेली पूजा स्वामींना कधीच आवडत नाही. लक्षण चौथे, सेवा करण्याची वृत्ती. सेवा म्हणजे फक्त मंदिर साफ करणे नाही. आई वडिलांची सेवा, गरजूंची मदत, भुकेलेल्यांना अन्न, आजारी माणसाची विचारपूस करणे, ही सर्व स्वामी सेवाच आहे. स्वार्थाशिवाय केलेली सेवा स्वामींना सर्वात प्रिय असते. तुम्ही जर असेच असाल तर तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात. लक्षण पाचवे, संयम आणि क्षमा. खरा भक्त प्रत्येक गोष्टीत संयम ठेवतो. राग आला तरी तो स्वतःला सावरतो. ज्यांनी दुखावले त्यांनाही क्षमा करतो, कारण त्याला माहीत असते की द्वेष मनाला जाळतो, क्षमा मनाला शांत करते. लक्षण सहावे, नामस्मरण आणि सदाचार. फक्त माळ जपणे म्हणजे नामस्मरण नाही. स्वामींचे नाम घेताना जीवनही चांगले असावे. खोटे बोलणे, फसवणूक, मत्सर आणि वाईट सवयी सोडून सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार स्वीकारणे म्हणजेच खरी भक्ती. लक्षण सातवे आणि शेवटचे, प्रत्येक परिस्थितीमध्ये कृतज्ञता. खरा भक्त प्रत्येक परिस्थितीत म्हणतो, स्वामी जे दिलत त्याबद्दल धन्यवाद. त्याला माहीत असते की प्रत्येक अनुभवामागे स्वामींची योजना असते. कृतज्ञ मनात नेहमी आनंद असतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, या 7 लक्षणांपैकी माझ्यात किती आहेत? जर सर्व नसतील तर निराश होऊ नका.
आजपासून एक लक्षण स्वीकारा, उद्या दुसरे, परवा तिसरे. अशा प्रकारे हळूहळू जीवन बदलेल आणि स्वामींची कृपा अधिकाधिक अनुभवायला मिळेल. लक्षात ठेवा, स्वामींना मोठी पूजा नको, मोठे मन हवे आहे. स्वामींना महाग नैवेद्य नको, निर्मळ हृदय हवे आहे. स्वामींना दिखावा नको, खरी श्रद्धा हवी आहे. चला, शेवटी सर्वांनी मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा विचार आवडला असेल तर हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि रोज अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी माझ्या चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.